बातमी नांदेडमधल्या राजकारणातून। नांदेडमध्ये महायुतीत बेबनाव असल्याचं बोललं जातंय, कारण शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी भाजप नेते अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप केले। चव्हाणांनी सत्तेचा गैरवापर करून महापालिकेची जागा बीओटीवर विकून मोठा घोटाळा केल्याचा दावा पाटलांनी केला। चौकशी लागली की सत्तेत बसायचं हे नांदेडच्या राजकारणाचं सूत्र आहे, असा टोला देखील त्यांनी लगावलाय। हा विषय हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचं ते म्हणाले। जिल्हा परिषदची जी इमारत आहे ती बीओटीवर द्यायची आहे। कोर्ट कवठ्याला नेलेला आहे। त्या कोर्टाची इमारत व त्याच्या पाठीमागचं जी काय मुलींची शाळा आहे तिथे बीओटी करायची आहे। मल्टीपर्पज सारखी 100 वर्ष जुनी शाळा, ती शाळा सुद्धा जिल्हा परिषदची महानगरपालिकेकडे हँडओव्हर केलेली आहे। नांदेड जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते गेल्या 72 वर्षापासून माननीय चव्हाण परिवाराकडेच आहेत आणि तेच करते धरते। त्याच्यात काय भिण्याचं किंवा लाजण्याचं किंवा समजून सांगण्याचं काय हातच्या काकणाला आरसा कशाला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।